हॅलो, कशा आहेत? स्वागत आहे माझ्या चॅनलवर. पूनम ऑफिशियल चॅनलचं नाव आहे. मी काहीतरी शॉप्सीवरनं काहीतरी मागवलं आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे व्हिडिओमध्ये. ते तुम्हाला मी येणारच तो हा माझा. आज मी कुठेतरी गेली होती, तिथे गेली, ते व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे, तर बघून घ्या. आता आम्ही दोघं माहिले की कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. आम्ही जात आहोत आज मॉलला, मी आणि दीदी. आम्ही दोघं जण गेलो होतो मॉलमध्ये फिरायला, मस्त एन्जॉय करायला. खूप गाडीवरती राईड्सवरती गेली आणि मस्त पिझ्झा पण खाल्ला, फ्रेंच फ्राईज खाल्लं, फोटो काढले छान. दीदीचं तर खूप एन्जॉय केलं आणि दीदी खूप खुश असते. तिला असं तिच्या मुलासारखं भेटलं तर. चला म्हटलं आपलं फिरणं पण होईल आणि ब्लॉग पण होईल, म्हणून मी ब्लॉग पण बनवला आहे, छोटासा आहे. सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब. इथं दीदी आणि मीने खूप मस्त आणि छान छान फोटोज काढले, फोटो मस्त क्लिक केले. हे आमच्या कल्याणला जो स्टेशनवरून दिसतो मेट्रो मॉल, आम्ही त्या मॉलला गेलो होतो, कारण की आम्हाला हा मॉल जवळ पडतो. दूर जास्त काही जाणं होत नाही, हे जवळ आहे आणि एकटं पण आपण जाऊ शकतो. म्हणून मी आणि दीदी आम्ही दोघंच गेलो होतो. एन्जॉय करा, मस्त फिरा, खा आणि मस्त राहा, कारण की उद्या काय होईल माहीत नाही. हा आजचा दिवस आपला असतो मस्त. मला इथं कल्याणमध्ये जवळजवळ 7 वर्ष झाले आहेत, आठवं लागलं आहे. आणि यांना मी कधीपासून बोलते की आम्हाला फिरायला घेऊन चला, मुंबईला फिरायला, कारण की इथं बाहेरचे दूरदूरून गावावरनं लोक येतात, फिरून जातात आणि आम्ही इकडचे इथं राहून आम्हाला नाही भेटत जायला. ड्युटी पोलिसांची ड्युटी अशीच असते. त्या मुलीला सुट्टी नसते, मुलीला असली का त्यांना नसते. आणि असं म्हणजे जास्त सुट्टी नाही राहत, एकच दिवस सुट्टी असते. म्हणून काय करायचं, आम्ही जवळपासच जातो, जास्त लांब नाही जात. जास्त तर मी शनिवार रविवार बहिणीकडे जाते, कारण की माझ्या दीदीला पण थोडंसं बदल होतो, कारण की ती एकटीच असते घरात. ती जास्त बाहेर पण नाही जात, कारण की आजकालचं वातावरण चांगलं नाही आहे. मुलींना आपण एकटं नाही सोडू शकत. म्हणून दीदी माझी खूप खुश आहे इथं. असं तिला लहान असताना ती झाली तेव्हा लॉकडाऊन होता, आणि लॉकडाऊनचे 1-2 वर्ष तर आम्ही कुठे गेलोच नाही. पण तिला असं खेळायला जास्त भेटलंच नाही आहे, क्वचितच कधीतरी ती गेली आहे. म्हणून ती खूप एन्जॉय करून घेते, पैसा वसूल सगळं एन्जॉय करते. ती खेळते आणि मी तिची मस्त व्हिडिओ बनवत होते, छान छान व्हिडिओज, फोटो. ही आपली आठवण असते. प्रत्येक क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येईल तर करून घ्यायचा, हीच आठवण असते. इथं एक्सिलेटरवरती खूप भीती वाटत होती, तरी पण आम्ही आपण घाबरतो कशाला, ट्राय करायलाच पाहिजे, तेव्हाच आपल्या मनातली भीती निघते. तर आम्ही मस्त आता बसलोय पिझ्झा खायला, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रिंक्स मस्त खातो. आणि वेळ झालाय 8 वाजून गेलेत, आणि आता घरी जातो. म्हणजे आम्ही आलो होतो 4 वाजता, आलो होतो 4-4:30ला, 8 वाजले. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे मी काय शॉप्सीवरनं मागवले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, तुम्ही पण बघू शकता. खूप स्वस्त आणि मस्त आहे. नक्की करा. फ्लिपकार्टवर आणि शॉप्सीवर आणि मिशोवर पण आहे.
जो मी घेतलेला आहे. बघून घ्या. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. इथं मी घेतला होता कॉटनचा ड्रेस, जो आता तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये बघितला आहे. तोच ड्रेस मी सिवरनं केला आहे. कॉटन कुर्ता सेट आहे. मस्त पैजामा आणि कुर्ता, एक नंबर. एम्ब्रॉयडरी वगैरे खूप छान ड्रेस आहे. मला डबल एक्सेल लागतो. तुम्ही एक साईज वाढून घेतलाय, कारण की कॉटनचे कपडे जरा धुतल्याने त्यांचे धागे भरतात आणि ते जरा टाईट होतात, म्हणून